नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला चायनीज डिशमधील फेमस डिश पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे ग्रेव्हीतले व्हेज मंचुरियन. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 मध्यम आकाराचे कोबी किसणीने असे बारीक किसून घेतलेले आहे. एक मध्यम आकाराचे गाजर किसून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेत. बटाटे जास्त गिरगिरीत शिजवायचे नाही आहेत. कोबीला मिठामुळे पाणी सुटतं आणि बटाटा पाणी शोषून घेण्याचं काम करतं. त्यामुळे बटाटा गिरगिरीत शिजला तर मिश्रण आपलं खूप पातळ होईल आणि कॉर्नफ्लॉवरचे पीठ आपल्याला खूप लागेल. आता आपण सर्व हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात. भाज्या आपल्या मिक्स करून झालेल्या आहेत. 4-5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालूया. थोडं बारीक चिरून घेतलेलं आलं घालत आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवरचं पीठ थोडं थोडं घालून मिक्स करून घेऊयात. एकदम सगळं पीठ घालायचं नाही आहे. मिश्रणाचे बॉल्स तयार होतील इतपतच कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायच्या अगोदरच मीठ घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता या मिश्रणाचे छोटे ते मध्यम आकाराचे घट्ट असे बॉल्स बनवून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने बॉल्स करायचे आहेत. तयार झालेले बॉल्स आपण ताटामध्ये ठेवूयात. गॅसच्या मोठ्या आचेवर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झाल्यावर गॅसची आच कमी करूया. आता आपण बॉल्स तळण्यासाठी टाकूयात. बॉल्स टाकायच्या अगोदर गॅसची आच कमी करायची आहे, कारण पहिला टाकलेला बॉल शेवटचा बॉल्स टाकेपर्यंत करपेल. बॉल्स टाकल्यानंतर गॅसची आच मध्यम करायचे. तसेच बॉल्स तेलामध्ये सेट झाले की मग अलटून पलटून घ्यायचे आहेत. बॉल्स आपले सर्व बाजूने छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर बॉल्स नीट होत नसेल तर आवश्यकतेनुसार याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घाला, पण जास्तही घालू नका, नाहीतर मंचुरियन आपले कडक होतील. मंचुरियनचे बॉल्स आपले तळून झालेले आहेत, बाजूला काढूयात. याच पद्धतीने तयार केलेले मंचुरियनचे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. मंचुरियनचा बॉल्स तुम्हाला मी तोडून दाखवते. बघा, आतपर्यंत छान तळला गेलेला आहे. आता आपण ग्रेव्ही करायला घेऊयात. कढईमध्ये 2 पळी तेल घेऊया. तळलेलं तेल घेतलेलं नाही आहे, बाजूला काढलेलं आहे, कारण तळलेल्या तेलाची ग्रेव्ही चवीला होत नाही. ते तेल तुम्ही चपातीला किंवा सुकी भाजीसाठी वापरू शकता. पातळ आमटीसाठी वापरू नका, आमटी चवीला होत नाही. तेल आपलं गरम झाल्यावर 7-8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. चिरलेला लसूण घालूयात. आता आपल्याला इथून सर्व प्रोसेस मोठ्या आचेवर करायची आहे. थोडंसं आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. 1 मोठा कांदा चौकोनी चिरून घेतला आहे, कांदा घालूया. कांदा थोडा मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. जास्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं नाही, त्याची आपल्याला खाताना क्रंची चव जाणवली पाहिजे. कांदा आपला मऊ होईपर्यंत भाजून झाला आहे. 2 सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालूया. 1 पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा घालूया. दोन्ही आपण कच्ची चव जाईपर्यंत भाजून घेऊयात. सिमला मिरची आणि टोमॅटोची कच्ची चव जाईपर्यंत भाजून झाली आहे. 1 चमचा मी टोमॅटो सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 2 चमचे डार्क सोया सॉस घालत आहे. सॉसचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मोठ्या आचेवर आपण हे मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पाऊण वाटी साधं पाणी घालूयात. आपल्याला आणखीन ग्रेव्ही लागणार असल्यामुळे याच्यात मी आणखीन तेवढंच पाणी घालत आहे. सॉसमध्ये मीठ असतं म्हणून थोडंच मीठ घालत आहे. 3-4 मिरे जाडसर कुटून घेतलेले आहे, मिरे पावडर घालूया. मिक्स करून याला चांगली खळखळून उकळी आणूयात. ग्रेव्हीला आपली हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालूया. याच्यामुळे ग्रेव्ही आपली दाट होणार आहे. मिक्स करून घेऊयात.
उकळी यायला लागली की मिश्रण दाट व्हायला सुरुवात होते. याच्यामध्ये मंचुरियनचे बॉल्स घालूया, मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाले की लगेचच आपण आता गॅस बंद करणार आहोत. आपले ग्रेव्हीतले व्हेज मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहेत. असे ग्रेव्हीतले व्हेज मंचुरियन तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.